बंदुकीचा ठाय आवाज झाला. तो पक्षी खाली पडला. 10 वर्षांचा सलीम त्या पाखराजवळ गेला. पाखरू हातात घेऊन न्याहाळलं. ती चिमणी नव्हती. त्या पाखराच्या गळ्यावर सोनेरी पट्टा होता. सलीम आपल्या मामांकडे गेला. त्या पक्ष्याबद्दल विचारलं. मामा अमीरुद्दीन तय्यबजी हे शिकारी होते. त्यांना अनेक पक्ष्यांबद्दल आणि प्राण्यांबद्दल माहिती होती. आपणही मामांप्रमाणे शिकारी व्हावं असं सलीमला वाटलं. मामांनी त्याला एक छर्र्याची बंदूकही भेट दिली होती. मामांकडे येणाऱ्या पशु पक्ष्यांची आणि शिकारीची नियतकालिकं सलीम वाचायचा. मामांनी सलीमला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये एक पत्र देऊन पाठवलं. तिथे सलीम W.S. मिलॉर्ड यांना भेटला. मिलॉर्ड यांनी त्याला सोसायटीमधल्या कितीतरी गोष्टी दाखवल्या, पक्षी दाखवले. छोटासा सलीम आश्चर्यचकित झाला. पक्ष्यांचं विश्व किती मोठं असेल याचं त्याला कुतूहल वाटलं. हा छोटासा सलीम मोइजुद्दीन अब्दुल अली पुढे चालून मोठा पक्षी तज्ज्ञ झाला. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव झालं. डॉक्टर सलीम अली. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्याचं विश्व अभ्यासक आणि तज्ज्ञांसह सर्वसामान्यांसाठी खुलं केलं. त्यांना बर्डमॅन ऑफ इंडिया अशी ओळख देखील मिळाली. 12 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन. मारुती चितमपल्ली यांचा 5 नोव्हेंबर हा जन्मदिन. शासन स्तरावर 5 ते 12 नोव्हेंबर पर्यंत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो. येलो थ्रोटेड स्पॅरो, चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया अर्थात पीतकंठी रान चिमणी त्यांच्या पुढ्यात पडली आणि ते कुतूहलापोटी पक्ष्यांच्या प्रेमात पडले. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव देखील द फॉल ऑफ अ स्पॅरो आहे. तो पक्षी पडला आणि सलीम अली यांनी पक्षी विश्वात उंच उड्डाण घेतलं. अलीकडच्या काळात 2014 मध्ये पक्षी अभ्यासक आणि छायाचित्रकार मनोज बिंड यांनी अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात हा पक्षी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. आपल्या 9 भावंडात सर्वात लहान सलीम. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1896 ला मुंबईत झाला. लहानपणीच आईवडील गेलेत. त्यांच्या मामांनी त्यांना अत्यंत प्रेमानं वाढवलं. मामांनी त्याचे सर्व लाड कौतुक पूर्ण केले. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीतून येणाऱ्या शक्य तेवढ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. छोटा सलीम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये नियमित जायला लागला. त्याला पक्ष्यांच्या बॉडीचं जतन कसं करायचं हे तिथे शिकायला मिळालं. शालेय जीवनात ते सामान्यच होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईतच झालं. पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजला प्रवेश घेतला. त्यातही गणित हा विषय त्यांना फार अवघड जायचा. 1913 मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा पास झाले. काही कारणांमुळे ते आपल्या मोठ्या भावाकडे बर्मा येथे गेलेत. त्यांची व्यवसायात मदत होईल असे भावाला वाटलं. कामानिमित्त त्यांचं जंगलात भ्रमण व्हायचं. पक्षी, पर्यावरण आणि निसर्गाचं त्यांचं सूक्ष्म निरीक्षण सुरूच होतं. नंतर 1917 मध्ये ते पुन्हा भारतात आले. मुंबईच्या दावर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये त्यांनी शिक्षण सुरू केलं. मुळात सलीम यांचा इंटरेस्ट पक्ष्यांमध्ये होता. ही बाब फादर एथेलबर्ट यांच्या लक्षात आली. त्यांनी सलीम यांना प्राणीशास्त्राचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केलं. मग कॉलेजमध्येच प्राणीशास्त्राचे क्लास अटेंड करू लागलेत. त्या काळातल्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये त्यांना गाईड लेक्चरर म्हणून नोकरी लागली. नात्यातल्या तेहमिनासोबत त्यांचं लग्न झालं. त्यांना आपण बांधलो गेलो असं वाटायला लागलं. पक्ष्यांवर काम करावं असं त्यांना वाटायचं. ते जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी प्रोफेसर इरविन स्ट्रेसमन यांच्या मार्गदर्शनात बरंच अध्ययन कार्य केलं. जर्मनीवरून परतले तोपर्यंत त्यांची नोकरी गेली. त्यांच्या पत्नीने त्यांना खूप मदत केली. 1930 मध्ये ते अलिबागजवळील किहीम येथे आलेत. तेथे त्यांनी बया म्हणजे सुगरण गटातील पक्ष्यांचा अभ्यास सुरू केला. पक्ष्यांच्या डेड बॉडीजपेक्षा प्रत्यक्ष निरीक्षण आणि त्यावर अभ्यास याचा भर होता. पक्ष्यांचा, त्यांचा भूगोल आणि पर्यावरणाच्याही अंगाने अभ्यास करणे त्यांना आवश्यक वाटत असे. एक वेळ माणसांअभावी पक्षी जगतील, मात्र पक्ष्यांअभावी माणसं जगणं शक्यच नाही या विधानावर ते ठाम होते. शेतीच्याही अंगांनी ते पक्ष्यांचा विचार करायचे. दुर्बीण, कॅमेरा, छोटीशी डायरी आणि पेन्सिलसह त्यांचा पक्षी निरीक्षणाचा प्रवास सुरू झाला. 1930 ते 1955 दरम्यान जवळपास संपूर्ण भारतभर त्यांनी विविध पक्ष्यांचा अभ्यास केला. 1924 ते 25 या काळात त्यांनी लेखनास आरंभ केला. मुघल काळातील साहित्यातील पक्षी आणि वन्यजीव यावर त्यांनी लेखन केलं. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स, हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान सारख्या अनेक ग्रंथांचं त्यांनी लेखन केलं. त्यांचं द फॉल ऑफ अ स्पॅरो हे आत्मचरित्र तर जग प्रसिद्धच आहे. अनेक पक्षी अभ्यासकांना ते आजही उपयुक्त आहे. विविध संस्थानिकांच्या मदतीनं पक्षी निरीक्षणाच्या त्यांनी मोहिमा आखल्यात. त्यांनी केवळ पक्ष्यांचे अध्ययन किंवा निरीक्षणच केले नाही, तर त्यासोबतच निसर्ग आणि पर्यावरणासाठी मोलाचे कार्य केले. निसर्ग संरक्षण चळवळ त्यांनीच भारतात सुरू केली.
असं राजहंस प्रकाशित डॉक्टर सलीम अली या पुस्तकात लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहिलं आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे अनेक पक्षी अभयारण्यांना मान्यता मिळाली. त्यांचाच प्रयत्न आणि पाठपुराव्यातून देशाच्या स्वातंत्र्यानंतर पर्यावरण खातं आलं. पक्षी आणि पर्यावरणाच्या या कार्यात पंडित जवाहरलाल नेहरूंची मदत झाली. इंडिया बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ या संस्थेची 1953ला स्थापना झाली. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर सलीम अली यांना त्यांच्या कार्यासाठी 1958मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 1976मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. याच वर्षी नोबेल तुल्य समजलं जाणारं अमेरिकेचं पॉल गेटी पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात आलं. ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणजेच पक्षीतज्ञ युनियनने 1967मध्ये सुवर्ण पदक बहाल केलं त्यांना. असे पदक मिळवणारे ते पहिले गैर ब्रिटिश नागरिक होते. 1969मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जॉन सी फिलिप्स स्मारक पदक त्यांना प्रदान करण्यात आलं. USSR अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सने त्यांना 1973मध्ये पावलोव्स्की शताब्दी स्मृती पदकाने सन्मानित केलं. ते राज्यसभेचे सदस्य देखील राहिलेत. 1990मध्ये डॉक्टर सलीम अली यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने कोयंबतूर जवळ पक्षी विज्ञानाशी संबंधित केंद्र सुरू झाले. काही पक्ष्यांच्या उपजातींना चक्क सालीम अली हे नाव प्रदान करण्यात आलं. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सलीम अली यांच्या परिवारातील काही सदस्य स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. त्यांनी देखील पक्ष्यांसाठी जणू एक मोठी चळवळच उभी केली होती. वयाच्या 90ीत गेले तरीही त्यांची शिस्त, काटक वृत्ती कायम होती. सामान्य लोकांपर्यंत पक्षीशास्त्र आणि पक्ष्यांची माहिती पोहोचवण्याचा त्यांचा अखेरपर्यंत प्रयत्न राहिला. सोप्या भाषेत परंतु शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी आपल्या लेखनातून दिली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची त्यांच्या आयुष्यात खूप मोठी भूमिका राहिली. स्वातंत्र्यानंतर ते त्यांचे प्रमुख झाले. त्यांच्याच प्रेरणेतून अनेक नवे पक्षी निरीक्षक, अभ्यासक पुढे आलेत. पक्ष्यांना इजा न करता पकडण्याच्या जवळपास 100 पद्धती त्यांनी विकसित केल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा जीव पक्ष्यांमध्येच गुंतलेला होता. त्यांना पक्ष्यांसोबत बोलता येतं, त्यांची भाषा समजते असंही काही जण मानायला लागलेत. सामान्य जनांना, नव्या पिढीला काही ना काही देण्याचा त्यांचा सातत्याने ध्यास राहिला. 90 उलटली होती. आजाराने त्यांना ग्रासलं. अखेर 10 जून 1987 रोजी त्यांचे प्राणपक्षी अनंतात विलीन झाले. ते लहान असताना त्यांच्यासमोर द फॉल ऑफ अ स्पॅरो हा प्रसंग घडला. अर्थात ती चिमणी त्यांच्या पुढ्यात पडली. शिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा छोटासा सलीम पुढे खूप मोठा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पक्षी तज्ज्ञ झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन. सुनील इंदू वामन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.